एक लक्षात घ्या, निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा, पूर्ण नाही, पाशवी बहुमत, सैतानी बहुमत ईव्हीएमच्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा 1 महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही, राज्याला सरकार देऊ शकत नाही. राज्यामध्ये रोज खून, दरोडे, बलात्कार सुरू आहेत, लुटमार सुरू आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते नागपुरात, आज किंवा उद्या. म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत. गृहमंत्री नाही, आरोग्यमंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत. कसलं राज्य आहे? याला काय राज्य म्हणतात का? तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे. भाजपला दिल्लीत जावं लागतंय. एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही. अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते. बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार? आणि हळूहळू म्हणतोय मी, एक 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 प्रकरण समोर येत जाईल. तुम्ही कोणालाही मंत्री करा, कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगळणार आहे त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही कोणालाही मंत्री करा, 3 पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत. आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे या 3 तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. विरोधी पक्षनेते आमचे अंबादास दानवे आहेत. माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत. तिथे महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्या अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीने सांगतो.